नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। जगण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष चालू असतो। कुणी आपलं बुद्धी कौशल्य वापरतात, कुणी अंग मेहनत करतात, कुणी आपलं चातुर्य वापरतात, तर कुणी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा वापर करून आपलं आयुष्य सुखी आणि संपन्न करण्याचा प्रयत्न करतात। पण तुमच्यातल्या या कलागुणांमुळेच तुमचा जीव धोक्यात आला तर, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा गळा घोटला तर मग सुरू होते अग्निपरीक्षा, ज्यात वाईटाबरोबर चांगलंही जळतं आणि उरते फक्त राख। नमस्कार करूया। डान्स म्हणजे नृत्य किंवा मनोरंजनाचं साधन नाहीये, तर ती एक साधना आहे, एक कला आहे। तुम्ही सगळ्या जणींनी जर संपूर्ण डेडिकेशनने डान्स प्रॅक्टिस केलीत ना, तर एक उत्तम नृत्यांगना म्हणजे डान्सर बनू शकता। मग आपण करायची सुरुवात? सॉरी, थोडा उशीर झाला। नाही, राहू द्या। तुम्ही सगळ्या जणींनी प्रॅक्टिस करा, मी आलेच। सगळे सांगत होते 11 महिन्यांचा बनव, पण मी 2 वर्षांचं ॲग्रीमेंट बनवलं आणि भाडंही वाढवलं नाही, इनफॅक्ट कमीच केलंय। अहो, खरं तर तुमच्या घरामुळेच मी हे डान्स। थँक्यू वगैरे म्हणायचं नाही, परक्यासारखं वाटतं। आपण परके आहोत का? आई, मी तुला कधीपासून सांगतोय ना हा डान्स बिन्स बंद कर म्हणून, पण तू माझं ऐकतच नाही। राजू बाळा, मी तुला सांगितलंय ना डान्स बद्दल असं काही बोलायचं नसतं म्हणून, पण तू का असं बोलत असतोस? जाऊ दे ना, लहान आहे तो अजून। मी लहान नाहीये राजू, अरे महेश, मला असं वाटतंय की माझ्या या डान्समुळे माझ्या मुलाकडे माझं दुर्लक्ष होतंय हो। नाही नाही, उलट तू कलाकार आणि आई या दोन्ही जबाबदाऱ्या एकदम उत्तम सांभाळतेस। ए आर्यन, हा बघ डान्सरचा मुलगा। हो रे, इथे ये रे, तुझ्या आईसारखं नाचून दाखव। नाही का? मी तुला डान्स शिकवला नाही? नाच, नाहीतर मार खावा लागेल। नाच। ए, काय चाललंय? काय नाही। मला सांगितलं नाही याला त्रास नाही द्यायचा म्हणून? कळत नाही सांगितलेलं? सॉरी बोला, चला। सॉरी राजू, सॉरी सॉरी। परत जर याला कोणी त्रास दिला ना तर बघा मग। बाबा, काय म्हणत होते ते? डान्सरचा मुलगा। चला पटापट नाश्ता करूया। नमस्ते मॅडम। नमस्कार। आपण? मी दगडू, जनउन्नती समाजसेवी संस्थेकडून आलो। आमची संस्था समाज उपयोगी बरीच कामं करते। उद्या सरस्वतीची पूजा ठेवली आहे, तर त्यात तुमच्यासारख्या कलाकाराने आपली कला सादर केली तर काय रंगत येईल, त्याचं हे इन्व्हिटेशन कार्ड। मग उद्या याल ना मॅडम? काका, उद्या येऊ शकत नाही, आम्ही फिरायला जाणार आहोत। हो नाही? हो बाळा, पण आता हा कार्यक्रम तितकाच महत्वाचा आहे ना, आपण नेक्स्ट टाइम प्लॅन करूया, ठीक आहे? अरे मॅडम हाँ, नमस्कार। नमस्कार। मॅडम, तुमच्यासाठी रिहर्सलसाठी इथे साऊंड सिस्टम आहे, तुम्हाला रिहर्सल करायची असेल तर तुम्ही करू शकता। ठीक आहे। आणि 10-15 मिनिटात आपण कार्यक्रम चालू करतोय। तुम्हाला काही चहा कॉफी? नाही, नको। ओके, येतो।
अरे वा 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 किती छान नाचतेस तू. अरे दगडू, अरे किती भारी नाचते रे ही. चला चालू द्या तुमचं. दगडू, तुम्ही मला सांगितलं होतं की हा एका संस्थेचा कार्यक्रम आहे, मग हे इकडे काय करताय? ती समाजसेवा संस्था याच समाजसेवकाची आहे. चल नाच ना. मी एक कलाकार आहे. हो, नाचते मी पैशासाठी, पण सन्मानानं, तुमच्यासारख्यांसमोर नाही. अगे सोडा मला. तुझे तर दगडू सायरा सोडणार नाही मी. सर मला मोलेस्टेशनची कंप्लेंट नोंदवायची आहे. कोणाविरोधात? संग्राम विरोधात. काल मी सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमात डान्स करायला गेले होते आणि तिकडे त्यांनी सगळ्यांसमोर माझ्यासोबत खूप मिसबिहेव केला. सगळ्यांसमोर माझा हात धरला आणि फिजिकल होण्याचा प्रयत्न केला. बरं, मी त्या गोष्टीला विरोध केला तर मला मारून टाकण्याची धमकी दिली आहे त्यांनी. काय? जान्हवी, येतोय आज मी, तयार राहा. संग्राम कुठे आहे? साहेब माहिती नाही. माहित नाही. सांग कुठे आहे? साहेब खरंच माहित नाही. तुमच्याकडे कंप्लेंट झाल्याचं कळलं म्हणून ते मोबाईल स्विच ऑफ करून बाहेरगावी निघून गेले. त्यांच्या विषयात थोडी जरी माहिती कळली ना, लगेच मला कळवायची. हा चला रे. किती विश्वासाने मी काल तिथे डान्स करायला गेले होते, पण ती जाऊ दे ना. अगं काही लोक ना वाईटच असतात. तू एवढं नको विचार करूस त्या गोष्टीचा. हे बघ, आपण अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढे चालत राहायचं. ठीक आहे. आरती, मी बरेच दिवस झाले विचार करत होतो. म्हणजे काही गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, आपण एकमेकांना पसंत करतो. आपलं असं भेटणं, गप्पा मारणं. माझ्या मुलीलाही तू खूप आवडतेस. तू शिकवलेला डान्स तिला खूप आवडतो. हा म्हणजे तुझा राजू फारसा मला, पण हळूहळू सर्व ठीक होईल. म्हणजे तुम्ही मला आय लव्ह यू. पण लग्न करूयात. राजू, अरे ऐक ना राजू. कसा काय हा मुलगा? आरती, अगं अल्लड आहे तो. मी समजावून सांगतो त्याला. कुणी त्रास नाही दिला ना तुला? बाबा, तुम्ही आईला सांगा ना डान्स बंद करून टाक म्हणून. अरे तुझ्या आईला किती वेळा सांगितलं याच्या आधी, पण ती ऐकते का? तिने तिच्या डान्ससाठी तिचं माहेर आणि सासर दोन्ही सोडले. तिला असं वाटतं की ती खूप मोठी कलाकार आहे. आता काय करायचं सांग आपण? आहेच मी कलाकार आणि डान्स माझी कला आहे. आणि जो माझ्या कलेचा आदर करत नाही ना, तर कोणाचाच मी आदर करत नाही. मग ते कोणीही असो, माझ्या मुलापासून लांब राहायचं. तुझा मुलगा माझा सुद्धा मुलगा आहे, तो कळालं ना? दारू पिऊन बायकोला मारहाण करणाऱ्यांना बाप म्हणून घ्यायची काही गरज नाही. तेवढी लायकी नाहीये तुमची. माझी लायकी काढतेस? हाय, आजवर तुमचा खूप मार खाल्ला, पण आता नाही. आणि पुन्हा जर माझ्यावर हात उगारलात ना, तर तुमची खेटरांना पूजा करेन. राजू, मी तुला सांगितलं होतं ना यांना पुन्हा भेटायचं नाही. सोड त्यांचा हात, चल घरी. सोड म्हणतेय ना. बाबा. हॅलो पोलीस अंकल, माझी मम्मी हरवली. राजू,
तू फोन केलेला? हो, काय झालं? माझी मम्मी हरवलीये. ती अजून घरी आलीच नाही. मला खूप भीती वाटते. बरं, घाबरायचं नाही. हा, ये इकडे. ओके, आता अजिबात रडायचं नाही. आम्ही आलोय ना. हा, तू आधी सांग, आई कधी बाहेर गेली आणि कुठे गेली? मला नाही माहिती. मी शाळेत गेलो होतो. बर, मग तू शाळेतून जेव्हा घरी आला तेव्हा तुमचा दरवाजा उघडा होता की लॉक होता? दरवाजा लॉक होता. माझ्याकडे घराची दुसरी चावी आहे. त्याने मी दरवाजा उघडला. आईचा एखादा फोटो आहे तुझ्याकडे? हो, एक मिनिट. हे घ्या. बरं राजू, मला सांग, बाबा कुठे आहेत तुझे? माझे बाबा आमच्या बरोबर नाही राहत. ते कोल्हापूरला राहतात. अच्छा, बरं, बाबांचा मोबाईल नंबर पाठ असेल ना तुझा? नाही, घरी आजी आजोबा कोणी? कोणीच आमच्याशी बोलत नाही. शेजारी पाजारी ओळखीच राहतं? हो, आईचे डान्सचे गुरुजी पवन गुरुजी, ते मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला राहतात. सर, बरं, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो राजू. हे मोरे काका तुझ्या बरोबर थांबतील. आम्ही लगेच येतो. रडायचं नाही अजिबात. रे बॉय. इथं आरती आहे. आपल्याकडे मॉलेस्टेशनची केस टाकायला आली होती संग्रामच्या विरोधात. पंचनामा करून घ्या आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. नागुडी, त्या बॅगचा टॅग बघू. टॅगवर जो बारकोड आहे त्याच्यावरून आपल्याला कळेल ती कुठून घेतली बॅग. ते बॅग फॉरेन्सिकला पाठवून द्या. बघा ते आजूबाजूला जरा चेक करा, काही मर्डर वेपन वगैरे असेल का, आणखीन काही एव्हिडन्सेस मिळतात का चेक करा. स्त्रियांनी नेहमी नमतं घ्यावं, पुरुषांच्या 2 पावलं मागे राहून नेहमी त्यांची सेवा करावी, अशा विचारांचे लोक आरतीच्या जीवावर उठले होते. पण तिच्या खुनामागे फक्त हेच कारण नव्हतं. पोलिसांना तपास करत असताना समाजातल्या अशा काही घाणेरड्या गोष्टींची माहिती मिळाली की त्याने तपासाची दिशाच बदलली. माझी आई सापडली का? राजू, तुझी आई आता परत नाही येणार. तुझी आई देवाघरी गेली. कोणीतरी तुझ्या आईला मारलं. नाही, मला आता आईकडे जायचं. मला आई पाहिजे. मला आई पाहिजे. हे बघ, तुम्ही या. पवन गुरुजी आपणच? हो, मीच. एका केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. हिला ओळखता? अहो, ही आरती माझी स्टुडंट आहे. अतिशय उत्तम डान्सर आहे. डान्सर होती, तिचा खून झालाय. काय?
कोण? अहो साहेब, मग तिचा मुलगा राजू. तो ठीक आहे. गुरुजी पाणी. गुरुजी, ही आरती मूळची कुठची आणि तिच्या आयुष्यात असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे तिचा खून झाला? साहेब, आरती मूळची कोल्हापूरची. साधारण 10-12 वर्षापूर्वी तिथल्या एका संस्थेच्या बोलवण्यावरून मी तिथे 1 वर्षासाठी क्लास घ्यायला गेलो होतो. आरती, तुझ्यात रिदम आणि ग्रेस आहे. अगदी नॅचरल नृत्यांगण आहेस तू. तुला सांगतो, भविष्यात हेच नृत्य तुला स्वतःची ओळख आणि मान सन्मान मिळवून देणार आहे बघ. सर, तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. कॉलेजमध्ये शिकायला जाते का असली थेर कराया? काय कसली दळिद्री अवलाद जन्माला घातली? नाक कापलंय पोरीनं. घराण्याची इज्जत आबरू सगळं चव्हाट्यावरती मांडलंय. लहान बाबा, पण डान्स कला. ए, तुझी कला घालायची चुलीत, कळलं ना? आणि आपल्या घराण्यामध्ये कलाकार जन्माला येत नाही, आपण कलाकाराला नाचवतो आपल्या अंगणात. आजपासून हिचं घराबाहेर पडणं बंद. आणि माझं कॉलेज? ए, कॉलेज पेले शिकायची काही गरज नाही. चुली समोर बसवा हिला, 2चे 4च करून टाकतो हिचे. आरती, मी आज खूप खुश आहे. आज तुला जे हवंय ना ते तू माझ्याकडे माग. मला ना डान्स शिकायचा डान्स आणि डान्समध्येच करिअर करायचं आहे. डान्स आणि डान्सरला सन्मान मिळवून द्यायचा. तुला माहितीये, मला सुद्धा डान्स खूप आवडतो. तू कर डान्स, पण फक्त माझ्यासमोर. मला हवं तेव्हा. आपण एक काम करूयात का? तू आत्ताच नाचून दाखव ना मला. नाचून दाखव. आता जर उठली नाहीस ना तर कंबरड्यात लात घालून बापाकडे पाठवून देईल काय. आता नाच. नाच! नाही नाचणार तू? हा? नाही नाचणार? नाच. 1, 2 नाच. 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 सोडा मला. ए, कुठे जातीये? ए, काय करते तू? बाद मला. लागला ते मागे. आज नंतर जर तुम्ही मला पुन्हा मारलात ना तर तुमचा जीव घेईन मी. आज नंतर तुमच्यासाठी मी मेले आणि माझ्यासाठी तुम्ही. बाबा, थांब. या घराचा उमरा तू ओलांडायचा नाहीस. जावई बापूंचा फोन आलता मला. तुझी मजल आता इतकी गेली की त्यांच्यावरती चाकू उगारून घर सोडून निघून आलीस त्यांचं. बाबा, ते दारू पिऊन मारहाण करायला लागले आणि मला घरात. नवरा आहे तो तुझा. बाय माणसाला असं सहन करावंच लागतं. नाही तर काय, तू डायरेक्ट कशी त्यांना सोडून तिथे येऊ शकत नाही. बरोबर बोलतोय संत्या. आता तुझं जगणं मरणं समजा त्या घरीच. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत, कळलं? झालं संत्या, तुझ्या सासरीला घालून ये जा. त्याची काही गरज नाहीये. मला रस्ता माहितीये. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत नातं तोडलं ना तरी माझी तुमच्यावरची माया कधीच कमी होणार नाही. आरती, लक्षात ठेव, कलाकारासोबत जोपर्यंत त्याची कला असते ना तोपर्यंत तो सन्मानाने जगू शकतोय. हे बघ, मी काही डान्स शो करतो, तर आता माझे उद्या काही डान्स शो आहेत, तर
मी काही नवीन डान्सर्स सोबत थोडा दुसऱ्या कामात अडकलोय, तर तू मात्र आता तुझ्या बाळासाठी तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात कर. हा, लक्षात येते का? काय करता तुम्ही? अगं बर्थडे सेलिब्रेट करतोय मी माझा. मी एक नृत्यांगना आहे आणि ती माझी कला. तुमच्यासारखे लोक डान्सला कोणत्या नजरेने बघतात मला चांगलंच माहिती आहे. आणि माझ्यासाठी नृत्य म्हणजे पूजा आहे. लक्ष्मीचा असा अपमान करू नये. आणि एक लक्षात ठेव, माझं नृत्य बाजारू नाहीये. आरती, काय झालं? गुरुजी, त्या संग्राम समोर नृत्य करणं म्हणजे ना आपल्या कलेचा आणि नृत्याचा केलेला अपमान आहे. आरती, आयुष्यात सगळंच आपलं मनासारखं नाही होत. नृत्य बघणारे जसे चांगले लोक असतात ना, तसे वाईट लोकही असतात. आपण नाही लक्ष द्यायचं. आपण आपल्या कलेची अविरत सेवा सुरू ठेवायची. मला माहिती आहे की पैसा हा महत्वाचा असतो, पण गुरुजी सन्मानही तितकाच महत्वाचा आहे. मला नेहमी असं वाटतं की लोकांनी माझ्याकडे फक्त एक नाचणारी म्हणून नाही बघावं, तर सन्मानाने बघावं. आणि हीच माझी इच्छा आहे. तुझा नृत्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो नवीन पिढीला समजला पाहिजे. तेव्हा तू आता नृत्यकलेचे क्लास सुरू कर. डान्स क्लास सुरू केले होते तिने. बरं गुरुजी, या आरती बरोबर तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? परवाच फोन आला होता तिचा. नवीन घर शोधते सांगत होती. भाडं जास्त असेल तरी चालेल, पण डान्स क्लास घेता आला पाहिजे असं म्हणत होती. नायकुडे, या आरतीचे सगळे डिटेल्स काढा. तिचे आई वडील, तिचा भाऊ, तिचा डिवोर्स झाला होता, तो तिचा नवरा, या सगळ्यांची माहिती पाहिजे आपल्याला. ओके सर. सर, येस. आरतीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार आरतीचा मृत्यू 11 तारखेला दुपारी 1 ते 2च्या दरम्यान झाला. तिच्या डोक्यावरती जी जखम झाली होती त्याच्यातनं अतिरक्तस्राव झाला आणि त्याच्यामुळे तिची डेथ झाली. नायकुडे, हा तिचा CDR नुसार जर बघितलं तर दुपारी 1 ते 2च्या दरम्यान तिचा मोबाईल तिच्या घरीच होता. याचा अर्थ तिचा खून घरीच झाला असणार. शक्यता आहे. ज्या बॅगेत आरतीची बॉडी मिळाली त्या बॅगेचे काही डिटेल्स कळले? हो सर. विशेष म्हणजे ती बॅग आरतीने स्वतःहून विकत घेतली होती गेल्याच आठवड्यात. हो. नायकुडे, मला वाटतंय तिच्या घरून आपल्याला काहीतरी क्लूज मिळू शकतील. नायकुडे, हे इथं ब्लड दिसतंय म्हणजे खून इथंच झाला असणार. नायकुडे, एक काम करा, सगळं घर डिटेलमध्ये चेक करा. कुठे काही सापडतंय का? ओके सर, चला. बघा, फॉरेन्सिकला इकडे बोलवा. ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचं. सर. येस नायकुडे, काय सापडलं? सर, या कपाटाच्या या कडीवर रक्ताचे डाग आहे. फॉरेन्सिक टीम आली की त्यांना सांगायचं हे ब्लड सॅम्पल पण घ्या आणि आरतीच्या ब्लड बरोबर टॅली होते का बघा. येस सर. सर, आणि दुसरी गोष्ट, आरतीने गेल्याच महिन्यात या घराचं रेंट ॲग्रीमेंट रिन्यू केलं होतं, पण तिथं नवीन घर शोधत होती. मालक कोण आहे? सर, प्रोफेसर महेश. सर, आपल्या खबऱ्यांकडनं कळलंय की या प्रोफेसर महेशची आणि आरतीची खूप चांगली मैत्री होती. या प्रोफेसर महेशचे डिटेल्स लवकरात लवकर काढा. आरती आणि या महेशमध्ये नेमकं असं काय झालं होतं म्हणून आरतीला हे घर सोडावंसं वाटत होतं हे आपल्याला लवकरात लवकर कळायला हवं.
एक्सक्यूज मी सर. हा बोल रे. गुड. ठीक आहे, आम्ही पोहोचतोच. तर आपल्या खबऱ्याचा फोन होता. संग्राम ज्या ठिकाणी लपून बसलाय ती जागा समजली. संग्राम का पळून जात होता रे? आरतीचा खून केलास ना तू? तिच्याशी मिसबिहेव केलं होतंस ना तू फार पूर्वी. आता संधी मिळाली तेव्हाच पकडला, खून केला तिचा. पण साहेब खरं सांगू, आरतीचा खून झाला हे कळल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. एक नाचणारी बाई आमचा अपमान करते. परत जर एखाद्या बाईबद्दल असं बोललास ना, तो उलटा लटकून मारेन तुला. धमकी दिली होतीस ना तिला मारण्याची, तूच खून केला ना तिचा. साहेब खरंच सांगतोय मी आरतीचा खून नाही केलाय. कोण नाही केला? मग इथं लपून का बसला होता? साहेब मला माहित होतं तुम्ही माझ्यावर संशय घेणार, म्हणून लपून बसलो होतो. तुम्हाला जेव्हा खरा खुनी सापडेल त्यावेळेस मी बाहेर येणार होतो. नाही कोणी घेऊन चला याला. याचं ब्लड सॅम्पल आणि फिंगरप्रिंट दोन्ही फॉरेन्सिकला पाठवून द्या लगेच. साहेब ऐका माझा, विश्वास ठेवा साहेब. महेश, रेंट अग्रीमेंट तर मागच्याच महिन्यात रिन्यू झालं होतं, तर मग ती दुसरं घर का बघत होती? सर आमच्यात थोडे वाद झाले होते. अच्छा. आरतीचा जेव्हा खून झाला त्यावेळी तुम्ही कुठे होता? मी कॉलेजमध्येच होतो, लेक्चर्स घेत होतो. पण तुमच्या सीडीआर प्रमाणे तुमच्या मोबाईलचं लोकेशन त्यावेळी तुमच्या घरी दाखवत आहे. याचा अर्थ तुम्ही घरी होता. हा म्हणजे मध्ये 2 लेक्चर्स ऑफ होते ना, म्हणून मी जेवायला घरी गेलो होतो. आणि त्याच दरम्यान तुम्ही आरतीच्या घरी गेलात, खरं आहे ना? महेश, तुम्ही मला सांगितलं की तुमचा डिवोर्स झालाय म्हणून, पण मला असं कळतंय अजून डिवोर्सची केस चालूच आहे. हा म्हणजे आज ना उद्या डिवोर्स होईलच. तो आज ना उद्या होईल ना, पण अजून झाला तर नाहीये. आणि मला आपल्या नात्याची सुरुवात अशी खोटेपणाने अजिबात करायची नाहीये. ती हे बघा, तुमची आणि माझी मैत्री संपली. माझी दुसरी व्यवस्था झाली की मी इथून निघून जाईन. आरती प्लीज, मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. तुझ्या या हट्टी स्वभावामुळेच ना तुझ्या आधीच्या नवऱ्याने तुला सोडलंय. थँक्यू. नाही, बरंच झालं. लग्नाआधी मला एवढं तरी कळलं की तुमच्या मनात माझ्याबद्दल काय येते. तुम्ही जा इथून. सर आरती खूप चिडली होती म्हणून मी निघून गेलो. आरती जर तुम्हाला एवढी क्लोज होती तरी सुद्धा तुम्ही राजूला काही बोलला नाहीत ना, आम्हाला काही कॉन्टॅक्ट केलं? कारण तुम्हीच आरतीचा खून केलात आणि तिची बॉडी कोणाला तरी सांगून जंगलात फेकून दिलीत. कोणाला काम दिलं होतं जंगलात फेकून देण्याचं? नाही सर, अहो असं काही झालेलं नाहीये. मी खरं सांगतोय, मी आरतीचा खून नाही केलाय. नाही कुठे, याचे फिंगरप्रिंट्स घ्या, ब्लड सॅम्पल घ्या. आरतीच्या घरात जे ब्लड मिळालंय त्याच्याशी याचं ब्लड टॅली करून बघा. आणि त्या बॅगेवर आणि आरतीच्या घरात जेवढे फिंगरप्रिंट्स मिळाले त्याच्याबरोबर याचे फिंगरप्रिंट्स टॅली करून बघा. आणि जोपर्यंत हा खरं बोलत नाही तोपर्यंत याला आपल्या पद्धतीने विचारत राहा. घेऊन जा. सर ऐका माझं. नवऱ्याशिवाय एकटीनं आयुष्य जगणाऱ्या आरतीकडे लोक वेगळ्या नजरेनं पाहत होते. त्यांच्यापैकीच कोणीतरी आरतीला मारून टाकलं असेल का? आरतीमुळे काही स्वार्थी आणि गर्विष्ठ लोकांचा इगो दुखावला होता. त्यांनी तर आरतीला संपवलं नसेल ना? या सगळ्या गोष्टींचा तपास करत असतानाच पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती आली. सर. येस सर, आरतीच्या घरामध्ये जे आपल्याला रक्त सापडलं होतं त्याचा हा फॉरेन्सिक रिपोर्ट. सर, जमिनीवर जे रक्त सापडलं ते आरतीचंच आहे. म्हणजे आरतीचा खून तिच्या घरी झाला हे तर कन्फर्म झालं. येस सर. सर, जे कपाटावरती रक्त सापडलं ते आरतीचं रक्त नाही, म्हणूनच मी त्याचा DNA आरतीच्या DNAशी मॅच करण्यासाठी पाठवला होता. तर आरतीच्या DNAशी त्या रक्ताचा DNA 50% मॅच होतोय. म्हणजे अर्थातच ते ब्लड तिच्या रिलेटिव्हजपैकी कोणाचं तरी असणार. हो सर, त्यासाठी तिच्या ब्लड रिलेशनमध्ये असलेल्या प्रत्येकाला मी शोधतोय आणि म्हणूनच तिचा सासरचा माहेरचा ॲड्रेस शोधतोय.
लवकरच सापडेल. लवकरात लवकर शोधलंच पाहिजे आपल्याला नायकुडी. जेवढे तिचे रिलेटिव्ह आपल्याला सापडतील त्या सगळ्यांचे ब्लड सॅम्पल्स, त्यांचा CDR, त्यांचे फिंगरप्रिंट्स आपल्याला कलेक्ट करायला लागतील. खुनी यांच्यापैकीच कोणीतरी असू शकतो. येस सर. कंटिन्यू. संतोष, आरतीच्या घरातल्या कपाटावर तुझे ब्लड ट्रेसेस मिळाले, तुझे फिंगरप्रिंट्स मिळाले, हे त्याचे रिपोर्ट्स, आणि हे तुझे कॉल डिटेल्स रेकॉर्ड. यानुसार आरतीचा जेव्हा खून झाला त्यावेळी तुझ्या मोबाईलचं लोकेशन क्राईम स्पॉटवर लोकेट झालं. त्याचे रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे. आता सांग, तू स्वतः हे केलंस की तुझ्या वडिलांनी सांगितलं तुला हे सगळं करायला? नाही साहेब, मी नाही काही सांगितलं. पण साहेब, मी आरतीचा खून केलाच नाहीये. साहेब, मला पैशांची थोडी नड होती. बाबा पण मला पैसे देत नव्हते. तिचं बरं चाललं होतं म्हणून मी तिच्याकडून पैसे आणायला गेलो होतो. मी तिथे गेलो पण ना मला आरती भेटली ना पैसे मिळाले, म्हणून मी तिकडून गपचूप निघून गेलो. नायकुडी, आरतीच्या नवऱ्याचे डिटेल्स याच्याकडून घ्या आणि शोधून काढा त्याला. बाकी याच्याकडे नंतर बघू. आरतीचा खून झाला अशोक. हो, पेपरमध्ये वाचलं मी. मग तू तुझ्या मुलाला भेटायला नाही गेला? काळजी नाही वाटली त्याची? सर, कोर्टानेच त्याची कस्टडी आरतीकडे दिली. मला तर राजूला भेटायची परवानगी नाही. म्हणजे तुला तुझा मुलगा परत हवा होता म्हणून तू आरतीचा खून केला. मर्डर वेपन कुठे आहे? हो सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी नाही केला आरतीचा खून. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही माझ्या मोबाईलचं लोकेशन चेक करा. त्या दिवशी मी घरीच होतो. अच्छा, म्हणजे मोबाईलवरून लोकेशन ट्रेस होतं म्हणून मोबाईल घरी ठेवला आणि आरतीचा खून करायला गेला असतो. हा? हो नाही साहेब. म्हणजे अशा पद्धतीने स्वतः निरपराध असल्याचा पुरावा तयार केलास. घेऊन चलायला? अहो सर, पण नाही सर, माझं ऐका तरी तुम्ही. सर मी नाही केला आरतीचा खून. सर माझं ऐका ना प्लीज. सर ऐका तर. सर हॅलो, पोलीस स्टेशन. तू फोन केलेला? हो साहेब, मिस केलेलो फोन. इथे बघा बाहेर काढा. ताब्यात घ्या. आरतीचं ब्लड सॅम्पल बरोबर याच्यावरचं रक्त चेक करा आणि एकदा फिंगरप्रिंट्स मिळतात का तेही चेक करा. बघा फॉरेन्सिकला पाठवून द्या ते. आणि आसपासचं काही CCTV फुटेज मिळते का तेही चेक करा. ओके सर. सर. येस. खलबत्त्यावरती जे आपल्याला ब्लड ट्रेसेस मिळाले होते ते आरतीच्या ब्लडशी मॅच होत आहेत. त्याचा हा रिपोर्ट. तर याने हे सिद्ध झालंय की त्या खलबत्त्यानेच आरतीचा खून करण्यात आलाय. तर अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला आरतीचा खून झाला त्याच्यानंतर काही वेळातच आरतीच्या घराच्या बाजूला जो PCO आहे त्या PCO वरनं अशोकला फोन करण्यात आला होता. त्याच्या CDR वरनं ही गोष्ट स्पष्ट झाली. आणि मर्डर वेपन सुद्धा PCOच्या जवळच मिळालं. म्हणजे खुन्याचं आणि अशोकचं काहीतरी कनेक्शन आहे हे नक्की. येस सर. सर, आणि खलबत्त्यावरती जे आपल्याला फिंगरप्रिंट्स मिळाले त्याचा हा रिपोर्ट. सर, धक्कादायक गोष्ट समोर आली. कसं शक्य नाही कुठे? म्हणजे हा खून राजू, ज्या दिवशी तुझी आई घरी आली नाही तेव्हा तू तुझ्या बाबांना फोन केला होतास, बरोबर? त्या दिवशी तू शाळेतून कधी घरी आलास परत? शाळा सुटल्यावर 5 वाजता. पण राजू, आम्ही तुझ्या शाळेमध्ये चौकशी केली तेव्हा त्या दिवशी तू शाळेतच गेला नव्हतास. राजू, ज्या खलबत्त्याने तुझ्या आईचा खून झाला त्या खलबत्त्यावर आम्हाला
तुझ्या बोटांचे ठसे मिळाले आणि तिथेच आम्हाला रक्ताने माखलेला रुमाल पण सापडला. अशोक, त्याच दिवशी तुम्हाला आरतीच्या घराच्या जवळच्या एका PC वरनं फोन आला होता आणि त्या फोन नंतर पुढचे 7 ते 8 तास तुमचा मोबाईल तुमच्या घरी होता, पण तुम्ही तो रिसीव्ह केलेला नाहीये. त्याच्यावर 25 ते 30 मिस कॉल पडलेत. तुम्ही सोशल मीडियावर एरवी हायपर ऍक्टिव्ह असता, पण त्या 7 ते 8 तासामध्ये तुम्ही अजिबात ऍक्टिव्ह नव्हता. आम्हाला असं संशय आहे की त्या दरम्यान तुम्ही मर्डर स्पॉटवर गेला होता. हा सगळा काय प्रकार आहे? अशोक, तुम्ही आणि राजूनी मिळून आरतीचा खून केलाय? हे आईला मुद्दाम नाही मारलं. अरे राजू बाळा, तू काय खेळत बसलायस? तुला शाळेला नाही जायचंय का? मला नाही जायचं शाळेत. अरे पण का नाही जायचं शाळेत तुला? सगळे मला स्कूल मध्ये डान्सरचा मुलगा म्हणून चिडवतात. माझ्या नावासमोर आईचं नाव का, बाबांचं नाव का नाही म्हणून विचारतात. तुझ्याबद्दल घाण बोलतात, म्हणून मला शाळेत जायचं नाही. मी तुला सांगितलंय ना की डान्स बद्दल असं काही बोलायचं नाही म्हणून. नाही. आई मेल्याचं बघून मी खूप घाबरलो. रक्ताने भरलेला कलबत्ता मी बाहेर फेकून दिला आणि बाबांना PCO वरनं कॉल केला. साहेब, राजूने मला फोन केला आणि सांगितलं की त्याच्या हातून आरतीचा चुकून खून झालाय. मी त्याला जरा धीर दिला आणि सांगितलं की शाळेच्या मागच्या बागेत जाऊन बस. त्यानंतर मी माझा फोन घरी ठेवला आणि लगेचच कोल्हापूरवरून सांगलीला आलो. आरतीच्या घरातलीच एक बॅग घेतली आणि त्यात आरतीची डेड बॉडी भरली. रक्ताने माखलेली सगळी जमीन मी धुवून स्वच्छ केली आणि डेड बॉडी भरलेली बॅग घेऊन मी शहराच्या बाहेर गेलो आणि ती बॅग मी जंगलात फेकून दिली. तिथून मी थेट राजूकडे गेलो आणि त्याला समजावलं की आता याबद्दल कोणालाही काहीही बोलू नकोस. साहेब, राजूच्या हातून चुकून झालंय होय. त्याने मुद्दामहून नाही केलं. प्लीज त्याला माफ करा. मुलाच्या हातून झालेली आईची हत्या पाहून सगळेच हळहळले. राजूलाही पश्चाताप होत होता, पण एका क्षणात झालेली चूक आयुष्यभराच्या पश्चातापानं सुद्धा भरून येत नाही. आपल्या जवळच्या व्यक्तींचे विचार, त्यांची जगण्या वागण्याची पद्धत ही आपल्यापेक्षा वेगळी असू शकते हे जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत अशा दुर्दैवी घटना घडतच राहणार. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन गुन्ह्यासह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.